नमस्कार, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत भारतीय संविधानातील 42वी घटना दुरुस्ती, जी 1976मध्ये करण्यात आली होती आणि त्यावेळेच्या प्रधानमंत्री या इंदिरा गांधी होत्या. तर आज आपण ही घटना दुरुस्ती बघणार आहोत आणि या घटना दुरुस्तीमधील जे काय महत्त्वाचे पॉईंट आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण आज ते सर्व बघणार आहोत. तर एक लक्षात ठेवा, आपला जो PDF आहे हा इंग्लिश लँग्वेजमध्ये आहे, परंतु मी तुम्हाला सर्व समजेल या भाषेत सांगणार. आणि आपण MPSCचे विद्यार्थी आहोत, तर मी अशी आशा पण करतो की तुम्हाला एवढं बेसिक नॉलेज तर असणारच आहे इंग्रजीचं. तर ठीक आहे, मग आपण सुरुवात करू. तर 42वी घटना दुरुस्ती बघू आता आपण. 42वी घटना दुरुस्ती जी आहे तिला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशनसुद्धा म्हणतो. ठीक आहे, मिनी कॉन्स्टिट्यूशन का म्हणतो? कारण की यामध्ये खूप सारे बदल करण्यात आले होते. ठीक आहे, आणि यामध्ये कोणकोणते बदल केलेले आहेत तर ते आपण बघू. जसे की यामध्ये जे आपली प्रस्तावना आहे, प्रस्तावनेमध्ये बदल केला, 39 कलमांमध्ये बदल केला आणि 7वी जी अनुसूची आहे त्यामध्ये पण बदल केला. 14 नवीन कलमे जोडण्यात आली आणि 2 नवीन भाग जे आहेत हे भारतीय संविधानामध्ये जोडण्यात आलेले आहेत. ठीक आहे, तर ते आता सर्व आपण कोणकोणते आहेत आणि काय आहे ते सर्व बघू आपण. तर जी आपली प्रस्तावना आहे, प्रस्तावनेमध्ये 3 शब्दांचा समावेश केला. ते 3 शब्द कोणते? तर एक आहे सोशलिस्ट आणि सेक्युलर आणि युनिटी अँड इंटिग्रिटी, म्हणजे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकता व एकात्मता, हे 3 शब्द आपल्या प्रस्तावनेमध्ये जोडण्यात आले 42व्या घटना दुरुस्तीनुसार. आणि जे काय DPSP आहेत, म्हणजेच की राज्याचे नीती निर्देशक तत्व, तर त्यामध्ये कोणते बदल केले? तर यामध्ये 39A, 43A, 48A आणि 39 सब क्लॉज Fमध्ये बदल करण्यात आला. ठीक आहे, तर ते आपण कोणता बदल केला आणि कोणते कलम जोडण्यात आले ते बघू. 39 सब क्लॉज F जो आहे यामध्ये काय केलं तर दॅट चिल्ड्रन आर गिवन अपॉर्च्युनिटीज अँड फॅसिलिटीज टू डेव्हलप इन अ हेल्दी मॅनर, म्हणजेच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देणे हे राज्याचं कर्तव्य आहे असं सांगण्यात आलं. आणि 39A हे नवीन कलम जोडण्यात आलं. यानुसार काय तर फ्री लिगल एड, म्हणजेच की मोफत कायदेशीर मदत देण्याचं जे कर्तव्य राज्याचं ते यामध्ये जोडण्यात आलं. आणि 43A नुसार पार्टिसिपेशन ऑफ वर्कर्स, म्हणजेच की जे काही इंडस्ट्रीज आहेत त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये वर्करचं पार्टिसिपेशन असायला हवे, यासाठी राज्याने काही स्टेप घ्याव्यात असं कलम 43ने आपल्याला सांगितलं. आणि 48A यानुसार काय आपल्याला सांगते तर टू प्रोटेक्ट अँड इम्प्रूव्ह द एन्व्हायरमेंट अँड सेफगार्ड द फॉरेस्ट अँड वाईल्डलाईफ, म्हणजेच की आपलं जे काय एन्व्हायरमेंट आहे त्याचं संरक्षण करणे, त्यामध्ये सुधारणा करणे आणि आपले जे काय जंगल आहे, जंगलातील जे काय प्राणी आहेत, वाईल्डलाईफ, त्यांचं सुरक्षेसाठी ठोस पावले उचलणे हे राज्याचं काम आहे. हे राज्याला हा निर्देश दिला 42व्या घटना दुरुस्तीने. ठीक आहे, तर हे जे काय बदल आहेत आणि जे काय कलम जोडले हे 42व्या घटना दुरुस्तीने DPSPमध्ये जोडण्यात आले. ठीक आहे, तर पार्लमेंटशी संबंधित काय बदल केले तर प्रेसिडेंट जे आहे, राष्ट्रपतीला कॅबिनेटचा सल्ला हा बंधनकारक केला. कलम 257 हे जोडण्यात आलं, जे की केंद्राला पॉवर देत होतं. राज्यामध्ये जर का लॉ अँड ऑर्डर जर का विस्कळीत झाले तर तिथे सेंट्रल फोर्सेसला डिप्लॉय करायची जी शक्ती आहे या कलमाने केंद्राला दिली. परंतु 44वी घटना दुरुस्ती जी 1978ला केली होती त्याने 42व्या घटना दुरुस्ती जे का बदल होते ते बदल पुनर्स्थापित केले, म्हणजे जसे ते बदल अवैध ठरवले आणि त्यापैकी जे हे कलम आहे 257A याला अबॉलिश केलं, म्हणजेच की अवैध घोषित केलं. आणि जे कोरम रिक्वायरमेंट होती पार्लमेंट तसेच राज्य विधानसभांमध्ये, ते कोरमची रिक्वायरमेंट अबॉलिश केली. कोरम म्हणजे काय तर जी काय राज्य विधानसभा किंवा पार्लमेंट आहे त्याची पार्लमेंटमधील लोकसभा किंवा राज्यसभा, तर त्यातील जे काय गणपूर्ती आहे, गणपूर्ती म्हणजेच एकूण सदस्य संख्येच्या 15% सदस्य उपस्थित असतील तरच ते कामकाज सुरू होते, अशी हे कोरमची व्यवस्था आहे.
आणि लोकसभा आणि राज्य विधानसभेचा जो काय टर्म आहे तो 6 वर्ष करण्यात आला, जो की होता पूर्वी 5 वर्ष. 44व्या घटनादुरुस्तीने हे जे काय बदल आहे हा पुन्हा रिव्हर्स करण्यात आला. ठीक आहे. तर हे बदल करण्यात आले संसदेशी संबंधित. आणि या घटनादुरुस्तीने भाग 4A जोडण्यात आला, जो की त्या अंतर्गत कलम 51 जोडण्यात आला, जे आपल्याला फंडामेंटल ड्युटीजबद्दल सांगते. आणि सुरुवातीला 10 फंडामेंटल ड्युटीज होत्या, परंतु आता ॲट प्रेझेंट एकूण 11 फंडामेंटल ड्युटीज आहेत. तर 11वी घटनादुरुस्ती हे कोणत्या घटनादुरुस्तीने आपल्या भारतीय संविधानात जोडली हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघू. 42व्या घटनादुरुस्तीने अजून एक बदल केला 7व्या अनुसूचीमध्ये. तर 7व्या अनुसूचीमध्ये काय केलं, तर जे काय आपल्या स्टेट लिस्टमधील सब्जेक्ट होते ते कॉन्करंट लिस्टमध्ये जे लिस्ट म्हणजेच समवर्ती सूचीमध्ये मूव्ह केले. जसे की यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट समवर्ती सूचीमध्ये मूव्ह केले, तर एज्युकेशन, फॉरेस्ट, प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड ॲनिमल्स अँड बर्ड्स, वेट अँड मेजरमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस आणि कॉन्स्टिट्यूशन अँड ऑर्गनायझेशन ऑफ ऑल कोर्ट्स. म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन म्हणजे त्याचं संरचना आणि संघटन हे कोर्ट्स जे आहे, एक्सेप्ट अपवाद आहे याला सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट वगळता जे काय राज्यसूचीतील विषय होते हे समवर्ती सूचीमध्ये ॲड केले. ठीक आहे. आणि इमर्जन्सी संबंधित काय प्रावधानांमध्ये बदल केला, तर सर्वात महत्त्वाचा जे काय राज्यांमध्ये प्रेसिडेंट रूल लागू होतं 356 नुसार. ठीक आहे. तर तो जो रूल आहे तो सुरुवातीला 6 महिन्यासाठी लागू करण्यात येत होता, वन टाईम ड्युरेशन. परंतु या घटनादुरुस्तीने तो वाढवून 1 वर्षासाठी करण्यात आला. ठीक आहे. हे सर्वात महत्त्वाचं दुरुस्ती आहे याची, म्हणजे बदल आहे हा. प्रेसिडेंट रूल इन स्टेट फ्रॉम 6 मंथ टू 1 year. आणि 352 जे की नॅशनल इमर्जन्सी संबंधित आहे. तर याच्यामध्ये काय बदल केला, तर आता नॅशनल इमर्जन्सी हे पूर्ण देशासाठी किंवा देशातील एका पार्टसाठी लागू केल्या जाऊ शकते. असा इमर्जन्सीचे जे काही प्रोव्हिजन आहे त्यामध्ये 42व्या घटनादुरुस्तीने बदल करण्यात आला होता. ठीक आहे. आता आपण ज्युडिशियरी जे आहे म्हणजे आपली न्यायव्यवस्था आहे त्यामध्ये काय बदल केला 42व्या घटनादुरुस्तीने ते बघू. तर जे काय ज्युडिशियल रिव्ह्यू पॉवर आहे हायकोर्टची त्याच्यावर अंकुश ठेवण्यात आला आणि ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिसची स्थापना केली या घटनादुरुस्तीने. याच्याबद्दल एवढंच आहे. आणि अजून एक नवीन पार्ट संविधानामध्ये जोडण्यात आला, तो आहे 14A. ठीक आहे. 14A जोडण्यात आला. तर यामध्ये काय केलं, तर यामध्ये कलम 323A आणि 323B हे 2 कलम ॲड केले, जे बघणार होते ट्रिब्युनल्स म्हणजेच कशा संबंधित, तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅटर्स, प्रशासकीय मॅटर्स किंवा आणि अदर मॅटर्स. ठीक आहे. यामध्ये काय जर सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय आहेत त्यांच्याशी संबंधित जर काही वादविवाद असेल तर तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅटर्समध्ये येतो, आणि इतर जर वाद असतील तर ते अदर मॅटर्समध्ये येतो. ठीक आहे. हे असे 2 ट्रिब्युनल्स प्रस्थापित केले. 1, 2, 323मध्ये प्रशासकीय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅटर्सशी संबंधित ट्रिब्युनल आणि 323मध्ये अदर मॅटर्सशी संबंधित. ठीक आहे. आणि अजून काय बदल केला इमर्जन्सी प्रोव्हिजनमध्येच, जे काही इमर्जन्सी संबंधित प्रोव्हिजन आहे त्यामध्ये, तर 358 अंतर्गत जे 358चं पॉवर काय आहे, तर जेव्हा आपण आणीबाणी लागू करतो त्यावेळेस कलम 19 अंतर्गत मिळालेले जे काय आपल्याला फंडामेंटल राईट्स आहेत, राईट्स ऑफ फ्रीडम, ते सस्पेंड केले जातात असं. आणि ते सस्पेंड केलं जातं हे तर आहे, परंतु याला कोणत्याही न्यायालयामध्ये याच्यावर आक्षेप किंवा याच्यावर न्याय नाही मागू शकत आहे सिटीजन, की आमचे फंडामेंटल राईट्स का बरं काय म्हणतात त्याला फंडामेंटल राईट्स का बरं आमचे थांबवण्यात आले, का बरं याच्यावर राज्याने अंकुश ठेवला. तर ठीक आहे. याबद्दल कोणतीही सुप्रीम कोर्टमध्ये दाद मागता येत नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण 42वी घटनादुरुस्ती बघितली, की यामध्ये जे काय बदल केले ते सर्व बदल आपण बघितले. परंतु आता शेवटी आपला जो लेक्चर आहे ते लेक्चर आपल्याला आता संपवायचं आहे. तर आपण आतापर्यंत काय बघितले ते सर्व बघू. ठीक आहे. तर काय काय बघितले आपण,
तर 42वी घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटले जाते. या अंतर्गत सोशलिस्ट, सेक्युलर आणि युनिटी अँड इंटिग्रिटी हे प्रस्तावनेमध्ये 3 शब्द जोडण्यात आले. 39A, 43A आणि 48A हे 3 कलम जोडण्यात आले. ते 3 कलम मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेले आहे. आणि प्रेसिडेंट जो आहे, प्रेसिडेंटला कॅबिनेटचा सल्ला जो आहे तो म्हणजे प्रेसिडेंटचा सल्ला बंधनकारक केला. आणि लोकसभा व राज्य विधानसभा यांचा जो टर्म आहे हा 6 वर्ष करण्यात आला 42व्या घटनादुरुस्तीने. जो होता सुरुवातीला 5 वर्ष, परंतु 44व्या घटनादुरुस्तीने हे जो बदल आहे हा रिव्हर्स करण्यात आला. ठीक आहे. आणि पार्ट 4A जोडण्यात आला, ज्यामध्ये फंडामेंटल ड्युटीज कलम 51 अंतर्गत जोडण्यात आले, जे सुरुवातीला 10 होते. आणि अजून प्रेसिडेंट रूल जो आहे राज्यांमध्ये तो 6 महिन्यांवरून 1 वर्षासाठी लागू करण्यात येईल असा बदल केला, म्हणजे 1 टाईम ड्युरेशन. ज्युडिशियल रिव्ह्यू पॉवर जे आहे याच्यावर अंकुश ठेवण्यात आला आणि ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिसची स्थापना करण्यात आली. कलम 323A आणि 323B हे पार्ट 14A अंतर्गत संविधानामध्ये जोडण्यात आलं आहे, जे की डील करणार ह्याच्यात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅटरशी संबंधित ट्रिब्युनल आणि अदर मॅटरशी संबंधित ट्रिब्युनलची. तर अशा प्रकारे 42वी घटनादुरुस्ती आपण बघितलेली आहे. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर हे समजलं असेल आणि तर तुमच्या मित्राला हे शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या लेक्चरचा फायदा होणार आहे. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 44व्या घटनादुरुस्तीबद्दल बघणार आहोत. हे दोन्ही घटनादुरुस्त्या जे आहेत हे विविध परीक्षांमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. आणि MPSCची कोणतीही परीक्षा या घटनादुरुस्तींवर प्रश्न विचारला जातोच. आणि हे जे काय मी तुम्हाला आज लेक्चरमध्ये सांगितले हे एका लेक्चरमध्ये तुम्हाला आठवणार नाही, तर तुम्ही कमीत कमी 2 ते 3 वेळा हे लेक्चर बघा, म्हणजे तुम्हाला हे लेक्चर योग्यरित्या समजण्यात येईल. तर ठीक आहे, धन्यवाद.